कलम 51 नुसार मी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्धता विकसित करेन. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. ज्याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो बरोबरच आहे. मित्रांनो, मानवाला असे पूर्णपणे वाटले असेल की तो पक्ष्यांच्या रूपाने आपल्याला घेऊ शकतो, अशा रूपाने पाण्यात पोहू शकतो किंवा प्राण्यांच्या बरोबरीने घेऊ शकतो. परंतु हे सर्व शक्य झाले ते विज्ञानामुळे. तरीही मनात एक प्रश्न नेहमी उमटते की विज्ञान शाप की वरदान. आपण जर योग्य आणि डोळसपणाने वापर केला तर विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे. कोणीतरी बोलवा येतो आणि आपल्याला काहीतरी सांगून वेळ बनवतो आणि आपणही अंधश्रद्धेच्या आहारी जातो. म्हणून मला म्हणावेसे वाटते, अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटवले, अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटवले. ते विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे, ते विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे. तर तिथं मर्यादा पाहिजे, त्याचा वापर किती करायचा मर्यादा आहे. आपल्याला गाड्या मिळाल्या माहिती आहे, आपण जर गाडी चालली आहे गती वापरला होतो कमी जातोय तर ती गाडी जास्त स्पीड जास्त काय होणार आहे. लक्षात घ्या, मी सांगायचं म्हणजे काय लक्षात की विज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला तर विज्ञान आपल्यासाठी वरदान आहे. आणि आपण त्याचा समजा गरजेपेक्षा उपभोगासारखा किंवा चंद्रवादासारखा वापर केला तर तो शाप आहे. तर मला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा, तो विवेकवादी ठेवायचा की त्या प्रयोगातून त्या एखाद्या घटनेतून समाजाला काय हानी पोहोचणार नाही. जोपर्यंत आपण अशी सांगा घालत नाही तोपर्यंत आपलं येणारं भविष्य चांगलं होणार नाही. दुसरी बाजू मांडली तरी प्लास्टिकच्या कपातून 100 वेळा जर चहा पिलो तर आतलं एक कवर असतं जहर, ते प्लास्टिकचं असतं. की गरम चहा त्यात वाजल्यामुळं ते सगळं पोटात थांबलं जातं. पहिला प्राथमिक स्वरूपाचा कॅन्सर व्हायला सुरुवात होते. हे वाची केलं पाहिजे. पाणी